नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅपी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे LIC मार्फत जी गोल्डन ज्युबिली फाउंडेशन मार्फत जी स्कॉलरशिप निघालेली आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. चला तर आता पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आपण जाणून घेऊ की याच्यामध्ये तुम्हाला किती स्कॉलरशिप भेटणार आहे, याची लास्ट डेट किती असणार आहे आणि त्याचं सिलेक्शन कसं होणार आहे, म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप हे कोणाकोणाला फक्त भेटणार आहे त्याची आपण प्रोसेस जाणून घेऊ. चला तर आता पहिल्यांदा आपण पाहून घेऊ की स्कॉलरशिप फॉर्म कसा भरावा. त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अप्लाय हिअर फॉर स्कॉलरशिप या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ओके करून घ्या. याच्यामध्ये आपल्याला स्कॉलरशिप फॉर्म भरायला ओपन होईल. आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपलं कोणतं राज्य आहे ते राज्य या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. राज्य सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मध्ये तुम्हाला सरनेम टाकून घ्यायचं आहे, आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्ही मेल आहात का फिमेल आहात ते तुम्ही सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख सिलेक्शन करून घ्यायचं आहे. जन्मतारीख तुम्हाला या पद्धतीने सिलेक्शन करून घ्यायची आहे. या ठिकाणी पाहू शकता या पद्धतीने मी तुम्हाला डेमो म्हणून एक जन्मतारीख कशी सिलेक्शन करायची ती या ठिकाणी मी तुम्हाला मेनू दाखवलेला आहे. तुम्ही ओरिजिनल तुमची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर नॅशनॅलिटीमध्ये तुम्हाला इंडियन सिलेक्शन करून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तुमचं गावाचं नाव, पोस्टचं नाव, तुमचा तालुका, पत्ता वगैरे काय असेल ते पूर्ण टाकून घ्या. त्यानंतर तुमची सिटी नाव टाकून घ्या या ठिकाणी. त्यानंतर तुमचा गावाचा पिनकोड टाकून घ्यायचा या ठिकाणी. त्यानंतर लँडलाईन लिहिलं आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी रँक सोडलं तरी चालतं. त्यानंतर मोबाईल नंबर लिहिला आहे, त्याच्यासमोर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. ईमेल ID दिलेला आहे, त्याच्यापुढे तुम्हाला ईमेल ID लिहून घ्यायचा आहे तुमचा. हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुमची कोणती कॅटेगरी आहे यापैकी ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही 10वी पास आहात का 12वी पास आहात, लेटेस्ट तुम्ही कोणती पास आहात ते या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. 10वी पास असेल तर 10वी करा, 12वी पास असेल तर किंवा डिप्लोमा पास असेल तर 12वी हे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याची खाली विचारत आहे बघा, एज्युकेशन स्ट्रीम्स पर्पज टू पर्स. या ठिकाणी तुम्ही आता 12वी जर तुमची झाली असेल तर तुम्ही पुढं कशाला ॲडमिशन घेतले, इंजिनियर, मेडिकल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कशाला ॲडमिशन घेतले ते या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. जर कोणी सायन्सला ॲडमिशन घेतलं असेल तर खाली कोर्स नेममध्ये तुम्हाला या ठिकाणी BSc लिहायचं आहे. जर कोणी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं असेल तर BCom लिहायचं आहे. कोणी आर्ट्सला घेतलं असेल तर BA लिहायचं आहे. जर कोणी या ठिकाणी 10वीवाल्यांचं पण मी सांगतो, जर कोणी 10वी पास असेल आणि त्यांनी जर पुढे ॲडमिशन घेतलं असेल तर कोणी डिप्लोमा केला असेल, कोणी वोकेशनल कोर्स केला असेल, कोणी इंटिग्रेट कोर्स केला असेल किंवा कोणी 11वीला असेल तर त्यांनी अदर 11वीला ज्यांनी ॲडमिशन घेतले त्यांनी ऑदर करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही 11वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स का असेल ते लिहून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला कोर्स ड्युरेशन विचारत आहे. तर आता तुम्ही 11वीला असेल तर 11वीचा 1 वर्षाचा कोर्स असतो. त्यानंतर खाली या ठिकाणी 12वीवाल्यांचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, तर तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्सनुसार तुम्ही कोणती पण फोल्ड सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा कोर्सचं नाव लिहा. या कोर्स किती वर्षाचा आहे ते वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या कोर्सची माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमचं ॲन्युअल इन्कम किती आहे ते या ठिकाणी विचारलं आहे. ॲन्युअल इन्कम हे तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही इलिजिबल असता आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. तर या ठिकाणी आता आपलं उत्पन्न आहे 50,000 ते 1 लाखच्या मध्ये. त्याच्यामध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला अपलोड करणं गरजेचं आहे. ते आता कसं करायचं मी तुम्हाला लास्टमध्ये सांगतो. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारत आहे बघा, 12वी एंटर 12th डिप्लोमा एज्युकेशन डिटेल्स. जर तुम्ही या ठिकाणी आता 12वीचे डिटेल्स वगैरे टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही 12वीला वगैरे असाल तर, जर 10वीचं कोण असेल तर त्यांनी 10वीचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. या ठिकाणी तुमचं कोणतं बोर्ड होता, बोर्ड, इन्स्टिट्यूट, कॉलेज नेम वगैरे तर ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, तुमचा CBSE बोर्ड असेल किंवा काय नसेल तर तुमच्या कॉलेजचं नाव लिहून घ्या. 12वीला कोणत्या कॉलेजमध्ये होता. त्यानंतर 12वी कधी तुम्ही पासआउट झाला ते 12वीचं पासआउट वर्ष या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर 12वीला किती पर्सेंटेज पडले ते इथं लिहा. तर CGPA असेल तर CGPA टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अपलोड मार्कशीटच्या ठिकाणी या ठिकाणी 12वीचं मार्कशीट अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इयर ऑफ ॲडमिशन या ठिकाणी हे झालं 12वीचे डिटेल्स टाकून. त्याच्यानंतर या ठिकाणी इयर ऑफ ॲडमिशन विचारत आहे. त्या ठिकाणी 25-26 ॲटोमॅटिक येईल. 25-26मध्ये तुम्ही आता कशाला ॲडमिशन घेतले त्याची ॲडमिशन प्रूफ या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. ॲडमिशन प्रूफमध्ये तुम्ही काय अपलोड करू शकता, या ठिकाणी कॉलेजचा बोनाफाईड असेल, अलॉटमेंट लेटर असेल ते या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच्या खाली विचारत आहे बघा, आर यू फॅमिली रिमेमिंग करंटली रिसिविंग अप्लाईन फॉर LIC गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप. म्हणजे या ठिकाणी तुमच्या फॅमिलीमधून कोण या स्कॉलरशिपसाठी अप्लाय वगैरे केलं आहे का, तर या ठिकाणी नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एनी अदर स्कॉलरशिप कोणत्या दुसऱ्या स्कॉलरशिपला तुम्ही अप्लाय केला आहे का ते या ठिकाणी पण नो करून घ्यायचं आहे.
नो करून घेतल्यानंतर खाली आपल्याला बँक डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. तुमची जी चालू बँक आहे त्या बँकेचा IFSC कोड टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली बँकेचं नाव येईल, त्यानंतर कोणती ब्रँच आहे ते ब्रँचचं नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर खाली अकाउंट नंबर, त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डचं लास्टचे 4 नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. हे टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन विचारेल. ह्या तिन्ही डॉटवर या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. डिक्लेरेशनमध्ये तिन्ही डॉटवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सर्व झाल्यानंतर सबमिट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की मगाशी डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे. तर या ठिकाणी आपल्या मगाशी होतं ते उत्पन्नाचा दाखला होता. त्यासाठी काय करायचं, उत्पन्नाचा दाखला अपलोड करायला सांगितलं आहे. तर या ठिकाणी चूज फाईल बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या गॅलरी किंवा फाईल मॅनेजरमध्ये याल. हे आल्यानंतर याच्यामधून तुमचा जो उत्पन्नाचा दाखला तुम्ही स्कॅन करून ठेवलेला आहे तो या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचा आहे. पाहू शकता त्याची या ठिकाणी PDF अपलोड झालेली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 12वीचं मार्कशीट पण अपलोड करून घ्यायचं आहे. मगाशी सांगितलं होतं त्या पद्धतीने 12वीचं मार्कशीट पण याच पद्धतीने अपलोड करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर ॲडमिशन पावती पण या ठिकाणी याच पद्धतीने अपलोड करून घ्यायची आहे. या पद्धतीने सर्व डिटेल्स अपलोड करून झाल्या. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी सर्व माहिती भरून दाखवतो आणि तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करून दाखवतो. या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकून घेतल्या. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून आपण पाहू शकतो या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून किंवा याचा फोटो काढून किंवा हे सर्व डिटेल्स आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता हे आपल्या रजिस्ट्रेशन नंबर आहे. तर तुम्ही तुमच्या पिनकोडनुसार तुम्हाला सातारा डिव्हिजन हे ऑफिस जवळ पडतं. त्याच्यानंतर तिथला मोबाईल नंबर आहे. सर्व डिटेल्स तुमच्याकडे सेव्ह असणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही याचा स्क्रीनशॉट फोटो किंवा डिटेल्स लिहून ठेवायचे आहेत. तर याच्यानंतर आपण पाहून घेऊ की याची लास्ट डेट किती आहे, याचं सिलेक्शन कसं होणार आणि तुम्हाला याचे पेमेंट कसं भेटणार. त्यासाठी आपण पहिल्यांदा आपल्या या मेन वेबसाईटवरती येऊ. त्याच्यानंतर मागाशी पहिलं आपण अप्लाय केलं. त्याच्यानंतर खाली दुसरा ऑप्शन आहे बघा, गोल्डन ज्युबली स्कॉलरशिप स्कीम. या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी स्कॉलरशिपचे मेन डिटेल्स वगैरे सर्व व्यवस्थित या ठिकाणी दिलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी 10वी 12वी झाली असेल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला किती स्कॉलरशिप येणार ते या ठिकाणी दाखवतो. त्या ठिकाणी तुमचा MBBS BHMS BMS BDS जर कोर्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला 40,000 रुपये स्कॉलरशिप भेटणार आहे. तसंच तुम्ही BA BTech BRची यासाठी ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला 30,000 स्कॉलरशिप येणार आहे. तसंच तुमचा डिप्लोमा कोर्स किंवा एनी अदर इक्विलिमेंट कोर्स मान्यप्राप्त कॉलेज ग्रॅज्युएशन जर करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये भेटणार आहेत. ते कसं भेटणार आहेत, इच ड्युरेशन म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये भेटणार आहेत. 2 इन्स्टॉलमेंटमध्ये भेटणार आहेत. जर 40,000 येणार असतील तर 20,000चे 2 हप्ते येतील. 30,000ला 15,000चे 2 हप्ते येतील. 20,000 असेल तर 10,000चे 2 हप्ते येतील. या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप भेटणार आहे. तर या ठिकाणी स्कॉलरशिप कोणाकोणाला भेटणार आहे या ठिकाणी आपण कन्फर्म त्याची माहिती घेऊ. त्यासाठी आपल्याला खाली यायचं आहे या PDFमध्येच. तर या ठिकाणी सांगितलं आहे, पाहून घ्या. या ठिकाणी 22/9/2025 लास्ट डेट आहे. तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आणि 10वी 12वी झालेल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करून घ्या. तसेच या ठिकाणी पाहून घ्या ऑनलाईन प्रोसेस आपण केली. त्याच्यानंतर या ठिकाणी LIC 112 डिव्हिजन आहेत पिनकोडनुसार. त्याच्यात ऑफिसमध्ये फक्त यांना स्कॉलरशिप भेटणार आहे. तर ती स्कॉलरशिपसाठी तुमचं उत्पन्न असलं पाहिजे 2.5 लाखापेक्षा कमी. तसेच याची पाहून घ्या याची मान्यता प्राप्त. तर आता स्कॉलरशिप कोणाला भेटणार आहे तर या ठिकाणी सांगितलं आहे बघा. या ठिकाणी ईच डिव्हिजन सिलेक्शनमध्ये 20 गर्ल्स फॉर 10+2 लेवल स्कॉलरशिप म्हणजे 12वी पास असेल तर या ठिकाणी 10वी 12वी पास असेल तर या ठिकाणी तुम्हाला 20 गर्ल्सना या ठिकाणी स्कॉलरशिप भेटणार आहे. तसेच 40 गर्ल्स फॉर ग्रॅज्युएशन लेवल स्कॉलरशिप आणि 40 बॉईज फॉर ग्रॅज्युएशन लेवल स्कॉलरशिप म्हणजे टोटल 100 जणांना या ठिकाणी स्कॉलरशिप भेटणार आहे. म्हणजे एका डिव्हिजनमधून 100 लोकांना या ठिकाणी स्कॉलरशिप भेटणार आहे. तर आता हे सातारा डिव्हिजन एक झालं तर त्या सातारा डिव्हिजनमध्ये 100 लोकांना स्कॉलरशिप भेटणार आहे. त्यातले 20 गर्ल असतील. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलेल्या 40 गर्ल असतील. त्यानंतर ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलेले 40 बॉईज असतील. असे टोटल 100 जणांना स्कॉलरशिप भेटणार आहे प्रत्येक डिव्हिजनमधून. या पद्धतीने पाहून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला प्रोसेस केली असेल. ज्यांना तुमचं या ठिकाणी पर्सेंटेजनुसार तुमचं सिलेक्शन करणार आहेत ते जर तुमचं सिलेक्शन जर झालं तर ते तुम्हाला तुमच्या ईमेल IDवर तुम्हाला कन्फर्म करून सांगणार आहेत तुमचं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर तुम्हाला जर ईमेल आला तर त्याच्यानंतर तुम्ही
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमच्या जवळच्या ब्रँचमध्ये जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काय अडचण आली तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्ती माहितीसाठी मागाशी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आला होता, त्याच्या खाली ते मोबाईल नंबर आहेत, त्यांना कॉल करून तुम्ही त्याची माहिती विचारू शकता. या पद्धतीने फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये काय अडचण आली तर आपल्या व्हिडिओमध्ये खाली कमेंट करा, त्याची तुम्हाला हमखास 100% उत्तरं दिली जातील. जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.